लेट्स प्लेचा पंचांचा इशारा आलाय. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते ओव्हर द विकेट. यावेळेस पहिलाच बॉल आकुड पद्धतीचा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर बॅट्समनला थोडंसं प्रभावित केलं. डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. तर बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. यावेळेस देखील आडव्या बॅटने स्ट्रोक केला. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. फिल्डर थोडासा फंबल झाला आहे, परंतु पंचांचा इशारा येतोय. येस, इट इज अ 4 रन. एक चांगला स्ट्रोक देखील सूर्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. 4 रन आतापर्यंत स्कोरबोर्डचा श्रीगणेशा देखील आपल्याला होताना पाहायला मिळतोय. आणि ज्या ज्या वेळेस एखादा बॉलर चांगली गोलंदाजी करत असतो त्या त्यावेळेस अनेक अपेक्षा असतात त्याला फिल्डर कडून, परंतु या ठिकाणी फिल्डर थोडासा फंबल झाला आणि 4 रन मिळाला. यावेळेस देखील आणखीन एक मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न सूर्या गैरेच्या बॅट मधून. आणखीन एक दमदार स्ट्रोक येतोय. हा षटकार. आतापर्यंत 10 रन या स्कोरबोर्ड वर देखील आपल्याला पाहायला मिळतात. 10 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. पहिले षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत 2 मोठे स्ट्रोक आले बॅट्समन सूर्याच्या माध्यमातून. अवघ्या 2 बॉल मध्ये आतापर्यंत 10 रन खर्च केल्यात या बॉलरने. यावेळेस देखील आणखीन एक मोठा स्ट्रोक भिरकावून दिलाय. पंचांचा इशारा येतोय. डीप मिड विकेट बाउंड्री लाईन पलीकडे बॅट्समन सूर्याच्या बॅट मधून आणखीन एक मोठा स्ट्रोक येतोय. बॅक टू बॅक दुसऱ्या षटकार. इन ऍक्शन मोड मध्ये आपल्याला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. गोलंदाज श्रीकांत. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु मॅचच्या टॉयचा वेध घेतला. चेंडू जाईल स्क्वेअरलेगच्या दिशेने. तोपर्यंत दुहेरी धावा देखील आपल्याला मिळतात. तर 2 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. दुहेरी रन आतापर्यंत टीमची धावसंख्या आतापर्यंत 18 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा एक बॉल आतापर्यंत शिल्लक असेल. थोडासा महागडा यावेळेस ठरला जातोय. गोलंदाज श्रीकांत ठाकूर ज्याने आतापर्यंत 5 बॉल मध्ये 18 रन खर्च केला. शेवटचा एक बॉल शिल्लक असेल. यावेळेस देखील लाईन चांगली होती. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसी घेतली. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर होता आणि त्यानंतर निर्धाव चेंडूची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. एका ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट होतो. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम 30+ शिरवणे संघ जाऊन पोचला जातो बिनगडी बाद 18 या धावसंख्येवर. तर 18 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. 18 लॉस ऑफ 0 विकेट आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत स्कोरबोर्ड वर स्कोर सेकंड ओव्हर साठी देखील यावेळेस आमंत्रित केले. गोलंदाज रॉकी नामक गोलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळतोय सेकंड ओव्हर साठी. आतापर्यंत 18 रन धावफलकावर देखील होता. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे विशाल भोईर. अनेक अपेक्षा असतील या खेळाडूकडून टीम शिरवणे 30+ संघाला देखील, कारण खऱ्या अर्थाने 30+ संघटना आपण जर नवी मुंबईमध्ये पाहिली तर ही संघटना उभी करण्यासाठी मोठे योगदान आदरणीय अविनाशदादा सुतार व त्यांच्या संपूर्ण सहकार्यांच्या माध्यमातून राहिले. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न होता, परंतु लेग स्टिकच्या बराचसा बाहेर होता. पंचांचा इशारा आतापर्यंत येतोय. इट इज अ वाईडचा इशारा देखील आमच्यापर्यंत दर्शवलाय. अवांतर धावेने आतापर्यंत 19 रन लॉस ऑफ 0 विकेट.
बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. गोलंदाज रॉकी यावेळेस देखील मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न होता. लाईन चांगली होती. गुडलँड स्पॉटवर टप्पा पडल्यानंतर डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न होता. चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या फिल्डर देखील तैनात आहे. चेंडू जज करेल तोपर्यंत एकेरी धाव देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 20 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. पण जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने कॅल्क्युलेशन क्रिकेट मैदानामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला जातो या दोन्ही बॅट्समनच्या दरम्यान. यावेळेस देखील आणखीन एक मोठा स्ट्रोक, परंतु लाजवाब फिल्डिंग. प्रयत्न चांगला राहिलाय त्या ठिकाणी. श्रीकांत ठाकूर मला मिळतोय तो चांगला होता, परंतु गॅदर थोडेस गचाळ राहिले. क्रिकेटमध्ये प्रयत्न खूप महत्वाचे असतात आणि ते चित्र आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय चंद्रकांतजी भोईर साहेबांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. गोलंदाज रॉकी यावेळेस देखील एक चांगला बाउन्सर आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर थोडीशी हुसी आपल्याला पाहायला मिळाली. आपण जर पाहिलं तर नवी मुंबईमध्ये पहिल्यांदा पालखी काढण्याचा मान खऱ्या अर्थाने 2 चेंडू अजूनपर्यंत शिल्लक असतील. जुईनगर ते एकविरा आपण जी पालखी पाहतो, नवी मुंबईची मानाची पालखी, त्याचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय शैलेशदादा भोईर यांचे पिताश्री चंद्रकांतजी भोईर यांचं आगमन देखील झाले. त्यांचं देखील आम्ही पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. एक जीवदान देखील यावेळेस बॅट्समन सूर्या गैरेला देखील मिळालं जाते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 24 रन आणि ज्या ज्या वेळेस सूर्याला संधी मिळाली त्या त्यावेळेस सूर्याने त्या संधीचं सोनं साकारलंय. यावेळेस देखील त्याच जिद्दीने मैदानामध्ये पुन्हा एकदा पेटून उठेल की काय प्रश्नचिन्ह जरूर या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न होता, परंतु फिल्डर पोहोचेल तोपर्यंत नो मॅन लँड रिजनला च्या दिशेने देखील आपल्याला पाहायला मिळतोय. तोपर्यंत टीमची धावसंख्या आतापर्यंत 26 रन आतापर्यंत कंप्लीट देखील होतात. 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतो आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 रन आतापर्यंत धावफलकावर देखील होताना पाहायला मिळतात. तर ओव्हर नंबर 3 बॉलिंग मार्कवर देखील अमोल नामक गोलंदाजाला देखील आमंत्रित केलंय. तिसऱ्या ओव्हरसाठी आतापर्यंत 26 रन स्कोरबोर्डवर. यावेळेस देखील लाईन चांगली होती. यष्ट्यांचा वेध आणि बॅट्समन विशाल भोईरला दिला जातोय परतीचा इशारा. तर पहिल्या विकेटचं पतन वेग चांगला होता. लाईन मिस केल्यानंतर थेट ऑफस्टिकचा वेध घेतला आणि बॅट्समन विशाल भोईरला दिला जातोय परतीचा इशारा. तर पहिल्या विकेटचं पतन 1 गडी बाद 26 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील होताना आपल्याला पाहायला मिळतात.
यावेळेस देखील लोअर फुलटॉस पद्धतीचा बॉल होता, परंतु एकीने धाव देखील आपल्याला पाहायला मिळते. डिव्हिजन मध्ये चेंडू जाईल. टीमची धावसंख्या आतापर्यंत 27. 27 न्यू बॅट्समन इस्माईल मैदानामध्ये दाखल झालाय. मोठे स्ट्रोक खेळण्याची क्षमता आहे आणि कित्येक मॅच मध्ये तारणार पद्धतीची भूमिका देखील या खेळूच्या दरम्यान राहिली. परंतु सूर्या गैरेचं देखील कौतुक करावं लागेल. आपल्या टीमला सावरण्याचा प्रयत्न तो सातत्याने करतोय. आतापर्यंत वैयक्तिक 24 धावसंख्येवर खेळतोय. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर तैनात, परंतु जजमेंट फिल्डरच्या माध्यमातून चुकलं जाते. त्याचं प्रात्यक्षिक बॅट्समनला जीवदान मिळालं. तोपर्यंत 2 रन देखील या ठिकाणी कंप्लीट केल्या. आतापर्यंत 29 रन स्कोरबोर्ड वर देखील होतात. शेवटचे 3 बॉल आतापर्यंत ओव्हर नंबर 3 मधील शिल्लक असतील. यावेळेस देखील भिरकावून दिलाय. पंचांचा इशारा येतोय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन पलीकडे बॅट्समन इस्माईलच्या बॅट मधून एक मोठा स्ट्रोक येतोय. षटकार. आतापर्यंत 35 रन या स्कोरबोर्ड वर देखील आपल्याला पाहायला मिळतात. 35. 1 डाऊन साठी मैदानामध्ये दाखल झालेला फलंदाज मैदानामध्ये आक्रमकतेचं रूप धारण करत असताना यावेळेस देखील पुन्हा एकदा भिरकावून दिलाय आणि पंचांचा इशारा. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक येतोय. चौकार. पण जर धीरज सर पाहिलं तर रबर बॉल क्रिकेटमध्ये ज्या वेळेस तुम्ही मोटर स्ट्रोक खेळता, कारण चेंडू हा रबरचा असतो, जास्त प्रमाणामध्ये उडतो देखील आणि ते चित्र देखील आपल्याला पाहायला मिळालं. आतापर्यंत 39 रन देखील होतात. शेवटचा 1 बॉल आतापर्यंत शिल्लक असेल. आतापर्यंत शेवटचा 1 बॉल आतापर्यंत शिल्लक असेल या ओव्हर मधला. यावेळेस देखील आखूड पद्धतीचा बॉल होता. बॅट्समनला थोडस प्रभावित केलं आणि त्यानंतर शॉर्ट सिलेक्शन या ठिकाणी गचा झाले. त्याचं प्रात्यक्षिक आपण पाहू शकाल. बॅट्समन इस्माईलला दिला जातोय परतीचा इशारा. तर विनंती असेल की सानपाडा 30+ टीमचा कॅप्टन आणि धारावी 30+ टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी तत्परतेने यायचा आहे. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळते. टार्गेट सेट करणारी ओव्हर. बॉलर सज्ज होते फॉर द विकेट. यावेळेस पहिलाच बॉल अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल डीप पॉइंट च्या दिशेने. अवघी 1 धाव या ठिकाणी मात्र जरूर मिळाली जाते. 40 रन आतापर्यंत स्कोरबोर्ड वर देखील आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. यावेळेस देखील पंचांचा इशारा येतोय. इट इज अ वाईडचा. अवांतर धाव देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. 41 रन गोलंदाज किरण
आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु अवघी एक धाव मात्र जरूर मिळाली जाते. 42 रन आतापर्यंत धावफलकावर देखील आपल्याला पाहायला मिळतात. तर विनंती असेल की सानपाडा टीमचा कॅप्टन आणि धारावी टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. जशी इनिंग कंप्लीट होईल आपण आमच्या व्यासपीठावर यायचं आहे. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला आहे, परंतु तेवढ्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. तोपर्यंत दुहेरी धाव देखील त्या ठिकाणी कंप्लीट होते. कौतुक करावं लागेल. त्या ठिकाणी फिल्डर देखील आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील. 44 रन देखील आतापर्यंत होताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस देखील आणखीन एक धमाकेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. उंची जास्त प्रमाणामध्ये, परंतु पंचांचा इशारा येतोय. डीप मिड विकेट बाउंड्री लाईन पलीकडे बॅट्समन सूर्याच्या बॅट मधून हा मोठा स्ट्रोक, षटकार. अर्धशतक या ठिकाणी कंप्लीट होत असताना टीम शिरवणे 30+ संघाचा आतापर्यंत 50 रन या धावफलकावर देखील आपल्याला होताना पाहायला मिळतात. शेवटचे 2 बॉल आतापर्यंत शिल्लक देखील असतील. तर विनंती असेल की धारावी टीमचा कॅप्टन आपण यायचा टॉस साठी. यावेळेस देखील एक मोठा स्ट्रोक केला. फिल्डर तैनात आहे आणि यावेळेस एक चांगला झेल टिपलाय आणि बॅट्समन सूर्या गैरी या ठिकाणी संपुष्टात येताना आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा 1 बॉल आतापर्यंत शिल्लक असेल. वैयक्तिक 32 रनची बहारदार इनिंग देखील पेश केली सूर्या गैरेने आपल्या टीम साठी. शेवटचा 1 बॉल शिल्लक. स्ट्रायकिंगला बॅट्समन अतिश वारंगे. यावेळेस देखील व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 51 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला देखील मिळतात. 51 रन. यावेळेस देखील या शेवटच्या बॉलवर आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं. टीमची धावसंख्या आतापर्यंत 57 रन आणि 58 रनचं लक्ष असेल टीम नेहरू 30+ या संघासमोर. तर विनंती असेल की सानपाडा टीमचा कॅप्टन आणि धारावी टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. तर विनंती असेल की धारावी टीमचा कॅप्टन आपण तत्परतेने टॉस साठी यायचा आहे. तर 57 रन स्कोरबोर्ड वर देखील होतात आणि 58 रनचं लक्ष असेल. तर नुकतेच ज्यांचं आगमन देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ऐरोली विधानसभा अध्यक्ष आदरणीय अरविंदजी चंदू पाटील साहेब यांचं आगमन देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सरसे स्वागत करतोय.
तर विनंती असेल की सानपाडा टीमचा कॅप्टन तर आदरणीय जयेशदादा मडवी यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल व नंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. धारावे आणि त्यांच्या विरुद्धमध्ये सानपाडा मेगा स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल. टॉस या ठिकाणी केला जातोय जयेशदादा मडवी यांच्या शुभ हस्ते. तर विनंती असेल की आदरणीय अरविंद दादा पाटील साहेब की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ऐरोली विधानसभेचे अध्यक्ष व एक कार्यकुशल असलेले नेतृत्व अरविंद दादा पाटील आपणास देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपण जर पाहिलं तर ज्यांच्या माध्यमातून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे विचार प्रत्येक युवकांच्या मनामध्ये प्रेरित व ताईत करण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून सातत्याने राहिले व ऐरोली विधानसभेचे अध्यक्ष आदरणीय अरविंदजी पाटील साहेब यांचा आगमन देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. त्यांचे देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सरसे स्वागत करतोय. तर आदरणीय अविनाशजी सुतार साहेबांसाठी देखील सुवर्ण संधी असेल. या ठिकाणी पारितोषिक जाहीर झाले. फेमस गोल्डमॅन ऑफ नवी मुंबई आदरणीय निलेश दादा चंदू पाटील यांच्या माध्यमातून जर विकेट हॅट्रिक संपादन केली तर 5,000 रुपयाचं पारितोषिक, जर झेल टिपला तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल, जर मेडन ओव्हर त्यांनी रिलीज केली तर तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक असेल निलेशजी पाटील यांच्या माध्यमातून. तर 58 रनचं लक्ष आहे. विनंती असेल की केतन दादा पाटील आपण खेळाडूंना ताकीद द्यायचे, सामना लवकरात लवकर चालू करा, वेळ तुम्ही जास्त प्रमाणामध्ये दौडू नका. तर सुमित दादा यांच्या शुभ हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ऐरोली विधानसभेचे अध्यक्ष आदरणीय अरविंदजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. आपल्या भारत देशाची परंपरा व महाराष्ट्राची संस्कृती अतिथी देव भव आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. सलामीची जोडी देखील मैदानामध्ये दाखल झाली. आपण पाहू शकाल स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे रॉकी, तर बॉलिंग मार्कवर अविनाशजी सुतार साहेब. यावेळेस देखील पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू चाललाय डीप मध्ये, फिल्डर आहे, चेंडू जज करेल तोपर्यंत एकेरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली. एकेरी रन आतापर्यंत स्कोरबोर्डचा श्री गणेश देखील झालाय. आणि प्रत्येक विकेट साठी देखील 500 रुपयाचा पारितोषिक असेल अरविंद दादा पाटील यांच्या शुभ हस्ते. यावेळेस देखील फुल टॉस पद्धतीचा बॉल परंतु भिरकावून दिलाय, परंतु अवघी एकच धाव मात्र जरूर मिळाली जाते. 58 रनचं लक्ष आतापर्यंत 2 रन या स्कोरबोर्ड वर देखील होताना आपल्याला पाहायला मिळतात. जर विकेट हॅट्रिक संपादन केली तर 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल. यावेळेस देखील आकुड पद्धतीचा बॉल होता, परंतु स्टंपिंगच्या साह्याने बॅट्समनला दिला जातोय परतीचा इशारा.
तर विनंती असेल की वेळ तुम्ही जास्त प्रमाणामध्ये दौडू नका. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस देखील आखूड पद्धतीचा बॉल होता तोपर्यंत डॉट बॉलची समाप्ती. त्याचबरोबर 30+ दिवाळी टीमचे कॅप्टन तथा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे महामंत्री आदरणीय जगन्नाथजी कोळी साहेब आपणास देखील आम्ही विनंती करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सरस स्वागत करतोय. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस देखील पंचांचा इशारा येतोय. येस, इट इज अ वाईट +1. तर आतापर्यंत 4 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 2 बॉल आतापर्यंत शिल्लक असतील. 58 रन च टार्गेट आहे आणि आतापर्यंत अवघ्या 4 बॉल मध्ये 4 रन खर्च केल्यात. यावेळेस देखील आखूड पद्धतीचा बॉल होता, भिरकावून दिलाय. डीप मध्ये फिल्डर आहे परंतु कॅच ड्रॉप देखील आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस नंदेशला जीवदान मिळालं जाते. मोठी क्षमता आहे मोठे स्ट्रोक खेळण्याची या बॅट्समन मध्ये आणि ज्या ज्या वेळेस संधी मिळाली त्या संधीचं सोनं साकारलंय बॅट्समनने. आतापर्यंत 1 रन शिल्लक, 1 चेंडू शिल्लक असेल. 6 रन आतापर्यंत स्कोरबोर्ड वर देखील आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस देखील पुन्हा एकदा मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न. इस्माईल चेंडू खाली होता परंतु थोडासा फंबल झाला. प्रयत्न चांगला राहिलाय आणि आपण जर पाहिलं तर हे जे शेवटचे 2 चेंडू होते कारण दोन्ही चेंडू मध्ये आपण जर पाहिलं तर कॅच ड्रॉप झाल्यात. परंतु येणाऱ्या काळामध्ये या झेलची किंमत कशा प्रकारे मोजावी लागेल प्रश्नचिन्ह जरूर असेल. आतापर्यंत 7 रन देखील स्कोरबोर्डवर होतात. येणारे चेंडू असतील 18 आणि जिंकण्यासाठी अजूनपर्यंत 51 रन तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. भूषणजी पाटील त्याचबरोबर हेमंतदादा कोळी व संजय कोळी यांचं देखील आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून सरसे स्वागत करतोय. तर येणारे चेंडू असतील 18 आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत 51 रनची गरज असेल. विनंती असेल की वेळ तुम्ही जास्त प्रमाणामध्ये दौडू नका. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस देखील स्टँड अँड डिलिव्हर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु तेवढाच ताकदीचा झेल या ठिकाणी टिपला जातोय. तर अतिशय चांगला झेल देखील या ठिकाणी टिपला जातोय फिल्डर सूर्याच्या माध्यमातून. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज विशाल भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट्समन मैदानामध्ये दाखल होतोय विपुल. 58 रनचं लक्ष्याने आतापर्यंत 7 रन या स्कोरबोर्ड वर देखील होतात. सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या गटामध्ये सारसोई टीमने 2 सामने जिंकलेत. बॅट्समन विपुल मैदानामध्ये दाखल झालाय. मोठे स्ट्रोक खेळण्याची क्षमता आहे परंतु ती क्षमता या ठिकाणी सत्तेमध्ये उतरावी लागेल कारण 58 रनचं एक मोठं टार्गेट आहे. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न. बॅटच्या टॉयचा वेध झेल टिपलाय. त्या ठिकाणी फिल्डर तैनात होते परंतु रनआउटच्या साह्याने देखील या ठिकाणी बॅट्समन रॉकीला परतीचा इशारा दिला जातोय.
तर न्यू बॅट्समन देखील मैदानामध्ये दाखल झालाय. यावेळेस देखील आडव्या बॅटने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, लेग स्टिकच्या बराचसा बाहेर होता. व्हाईट बॉलचा इशारा देखील आमच्यापर्यंत दर्शवला जातोय. एक अतिरिक्त धाव देखील खात्यामध्ये ऍड केली जाते. स्ट्रायकिंगला बॅट्समन आहे विपुल. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, टप्पा पडल्यानंतर अंगाचा वेध देखील तर बॅटचा वेध देखील त्या ठिकाणी घेतला आणि एक रन आतापर्यंत स्कोरबोर्ड वर देखील ऍड केली जाते. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्ड वर 9 रन या धावफलकावर देखील होतात. शांतमय क्रिकेट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अजूनपर्यंत 3 चेंडूंचा खेळ हा शिल्लक असेल. या ओव्हर मधला सेकंड ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न फिल्डर विकेट कीपरच्या भूमिकेमध्ये इस्माईल त्या ठिकाणी तैनात होतात. चांगला झेल टिपतोय आणि बॅट्समन विपुल देखील परतीचा इशारा दिला जातोय. हॅलो तर दुहेरी रेन देखील या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा एक बॉल आतापर्यंत शिल्लक असेल. टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड वर देखील आपल्याला पाहायला मिळते. तर ओव्हर देखील या ठिकाणी कंप्लीट होते. तर 11 रन आतापर्यंत स्कोरबोर्ड वर देखील होताना आपल्याला मिळत आहेत. 58 रनचं लक्ष देखील आहे आणि येणारे चेंडू असतील. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. एकेरी रन तोपर्यंत कंप्लीट देखील केली. येणारे चेंडू असतील 11 आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत 46 रन. बॉलर पुन्हा एकदा सूर्या सज्ज देखील स्टेप आउट केला जातोय. स्ट्रोक चांगला आहे आणि पंचांचा इशारा येतोय. फिल्डर त्या ठिकाणी तैनात होता. चर्चित फलंदाज बाद देखील होतोय. तर मी विनंती करेन की स्पर्धेचे जनक व प्रसिद्ध गोल्डमॅन आदरणीय निलेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे महामंत्री तथा 30+ दिवाळी टीमचे कॅप्टन आदरणीय जगन्नाथ दादा कोळी यांचा शुभ या स्पर्धेच्या माध्यमातून देखील केला जातोय. एक कार्यकुशल संघटक देखील आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून देखील केला जातोय. बॅट्समन मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतो. शत्रू नामक फलंदाज देखील मैदानामध्ये दाखल होतोय.
बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल सूर्या. यावेळेस देखील थोडीशी दिशा भरकटली, पंचांचा इशारा येतोय. वाईट प्लस 1 2 रन यावेळेस खात्यामध्ये ऍड देखील केल्या जात आहेत. आतापर्यंत 14 रन देखील स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस देखील ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. डॉट बॉलची समाप्ती. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन सूरज आपल्याला पाहायला मिळतोय. आणि मोक्याच्या क्षणी तारणाऱ्या पद्धतीची भूमिका देखील कित्येक स्पर्धांमध्ये राहिली. यावेळेस देखील स्लोन पद्धतीचा बॉल, चेंज ऑफ पेस. तर विनंती असेल की धारावी टीम जसा सामना संपेल आपण आपल्या निर्णयाची अंमलबजावणी करून मैदानामध्ये उतरायचं आहे. यावेळेस देखील फुलटॉस पद्धतीचा बॉल होता. चेंडू जाईल डीप स्कोर लेगच्या दिशेने. तोपर्यंत 1 रन स्कोरबोर्डवर ऍड देखील होते. शेवटचा एक बॉल आतापर्यंत शिल्लक असेल. टीमची धावसंख्या आतापर्यंत 15 रन स्कोरबोर्डवर देखील होताना आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत 5 विकेट देखील झालेत टीम 30+ नेहरू संघाचे. यावेळेस देखील फुलटॉस पद्धतीचा बॉल होता. फिल्डर तैनात आणि बॅट्समन सूरज ची खेळी देखील या ठिकाणी संपुष्टात येते. एक चांगला झेल योगेशच्या माध्यमातून देखील टिपला जातोय. तर आतापर्यंत 15 रन स्कोरबोर्डवर देखील होताना आपल्याला पाहायला मिळतात. तर येणारे चेंडू असतील 6 आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत 43. तर बॅट्समन देखील श्रीकांत ठाकूर मैदानामध्ये येतोय. गोलंदाज दत्ता नाईक यांच्यासाठी देखील सुवर्ण संधी असेल. आदरणीय निलेशजी पाटील यांच्या देखील जाहीर झालाय. जर विकेट हॅट्रिक संपादन केली तर 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल आणि जर मेडन ओव्हर रिलीज केली तर 10,000 रुपयाचं पारितोषिक असेल. गोलंदाज दत्ता नाईक यांच्यासाठी यावेळेस पहिलाच बॉल भिरकावून दिलाय, परंतु 1 रन स्कोरबोर्ड मध्ये ऍड देखील होते. 5 बॉल मध्ये आतापर्यंत 42 रनची गरज देखील आहे. येणारे चेंडू असतील 5 आणि जिंकण्यासाठी 42 रनची गरज. लाईन चांगली होती, परंतु थेट यष्टांचा वेध या ठिकाणी घेतला जातोय. बॅट्समनला दिला जातोय परतीचा इशारा. तर 5 बॉल मध्ये आतापर्यंत यावेळेस देखील लाईन चांगली होती. येणारे शेवटचे 3 चेंडू आतापर्यंत शिल्लक असतील या सामन्यामधील. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये फिल्डर आहे, चेंडू जज करेल तोपर्यंत एकेरी धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. शेवटचे 2 बॉल आतापर्यंत शिल्लक असतील.
बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर तैनात. शेवटचा एक बॉल आतापर्यंत शिल्लक असेल. यावेळेस देखील लाईन चांगली होती, परंतु सामना जिंकलाय शिरवणे टीमने. या सामन्याचा हिरो सूर्या, ज्याने बहारदार इनिंग पेश केली. वैयक्तिक 32 रन कंप्लीट करून 2 विकेट देखील संपादन केले. असा सूर्या गैरे ठरला जातोय या सामन्याचा हिरो.